आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. अहिल्यानगरच्या राजकारणातील एक आश्चर्यचकित घटना नुकतीच समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवार कुटुंबातील सदस्यांनी पहिल्यांदाच लोणीच्या विखे पाटील यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नुकत्याच अहिल्यानगर दौऱ्यावर असून त्यांनी लोणी येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त लोणी येथे साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुनेत्रा पवार यांना आमंत्रित करण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्यापूर्वी विखे पाटील यांनी निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आगमन होताच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जंगी स्वागत केले. घराच्या प्रवेशद्वारावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. विखे पाटील आणि पवार कुटुंब यांच्यातील राजकीय वैर महाराष्ट्राला माहीत आहे. अशा परिस्थितीतही विखे पाटलांच्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून उपस्थित राहणाऱ्या त्या पवार कुटुंबातील पहिल्याच सदस्य ठरले आहेत. त्यामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात हा एक ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा क्षण मानला जात आहे. या भेटीमुळे विखे पवार यांच्यातील वर्षानुवर्षाचे राजकीय वैर आता संपुष्टात आले आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की संघर्ष हा प्रत्येक वेळेस असतोच, तो वैचारिक संघर्ष असतो, व्यक्तिगत वैर नव्हतं. दिवंगत अजित पवार यांच्यासोबत विखे पाटलांनी मंत्रिमंडळात काम केलं आहे. या प्रसंगी शिर्डी लोकसभा खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, सौ शालिनीताई विखे पाटील, सौ राजेंद्र विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार प्राध्यापक काशीनाथ दाते, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंगे, आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले, अविनाश आदिक, सचिन शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सिटी लाईव्ह न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे, लोणी. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.